जय दत्त गुरु मॅडम. जय दत्त गुरु सर. कुठून आलात मॅडम? मी अहमदाबादवरून, गुजरातून. गुजरातून. नाव काय तुमचं पूर्ण नाव? माझं नाव बेबाबाई पाटील. मी गुजरातला राहते. मी लय दवा केली, कुठंच फरक नाही पडला मला. हा, मला गुडघ्यांचा त्रास होता. मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मला नसांचा त्रास होता. झोपायला तर माझे पाय ताट होत नव्हते. ते मी दवा खाल्ली, मग तुमचा ॲड्रेस भेटला मला. त्या ॲड्रेस माझ्या पोरगीने दिला ना, त्यामुळे इथं मी त्या ॲड्रेसवर तुमच्या दवाखान्यात दत्ता आश्रममध्ये आले. ते मला पहिल्या हप्त्याला आलं ना, ते पहिल्या हप्त्याला 50% गुण आला, आता ते 100% गुण आले. ते मला लय फायदा झाला माझा. मला शेवट ऑपरेशन सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये. हा, ऑपरेशन सांगितलं होतं साहेब. आता तुमच्या इथे 100% गोल फरक झाला मला. 100%. आता काम होतं काय, सगळं घराचे भांडे पोते झाडू कपडे लागते, सगळं काम करूच. ते शिडी चढते, धाब्यावर शिडी चढता येत नव्हते. आता नाही वाटत. आता मला लय 100, पहिले 50%, आता 100% फरक आले. मी सगळ्यांनी सांगितलं होतं म्हणजे गुजरात एवढे दवाखाने, तुम्ही कसं महाराष्ट्रात जातात. पण मला ॲड्रेस भेटलं, मला जिथं गुण लागले तिथंच आली. मी सगळ्यांना प्रचार केलं की बाई मला लय फरक पडला, तुम्ही पण जा, पैशांना भेऊ नका, भाडं लागेल. ते सगळं आमच्या आजूबाजूवाले म्हणत होते तुम्ही एक कॅड घेऊन या साहेबचं. कोणत्या कडे येते गाव, नाशिक कुठं आहे? मी म्हटलं हा, एवढं लांब आहे, पण आपल्याला भाडंच लागतं. पण गुजरातला विनोबा भावे नगरमध्ये, वटवाजी आयडीशी. हा, विनोबा नगरमध्ये. इतर गुडघ्याच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? हा, गुडघ्याच्या पेशंटला काय सांगू? गुडघ्याच्या पेशंटला असं सांगते, ते मला 3 पेन लावते. मला यांनी मशीन फिरवली, माझे अंगाचे नसा मोडले, माझे पाय वाकवले, नसा वाकड्या केले, मोकळ्या केले त्यांनी. ते लक्षात दिले तुम्हाला. 144 थेरपी आहेत, त्याच्याबद्दल नाही माहित. पेशंटला काय सांगू इच्छिता का मला एवढा गुण आला? एवढा गुण आला बा, तुम्हाला जायचं असेल चला. पेशंट म्हणत होते आमच्या जवळ पैसे आले, आम्ही आले असते, तुम्ही विचारून या. माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय, ते साहेबला विचारत गुण लागतं का दत्त आश्रम मध्ये? हा, घेतोय. मी हे बी सांगितलं, आम्ही विचारलं होतं मी साहेबला, ते बा ऑपरेशन झाले, गुडघे सुजले, फरक पडणार का? साहेबने हा बोलले, बा फरक पडून जाणार. किती टक्का? 100% गॅरंटी घेतात. म्हणून मला लय त्रास होता, मी रडत होती. माझ्या बहिणीकडे फोन करत होते, माझ्या बहिणीला सांगते बाई मला त्रास आहे, ऑपरेशन सांगितलंय, माझं कोण करणार? ते माझ्या मुलगीने माझा ॲड्रेस दिला, तिच्या बाजूची बाईला फरक पडला. 18 वर्ष दवा खाल्ली तिने, महिन्याची 5-5 हजारची खात होती. ती म्हणते बाई म्हटल्या बाईला चांगलं झालं, आई तू चालले जाय, तुला घेऊन जाते. आपल्याला नाही, माता आपण ॲड्रेसवर चालले जाऊ. मोबाईल मध्ये माझ्या पोरगीने ॲड्रेस घेतला, म्हणून मी मेहंदी चोंदीला आली, सिन्नर तालुक्यामध्ये. नाशिक तो सिन्नर तालुक्यात आली मी. मला गुण आलं म्हणून मी तुमच्या दवाखान्यात आश्रमचं नाव म्हणून देवाच्या कृपाने लय चांगलं झालं माझं. हा, धन सद्गुरू. दत्त आश्रम चोंडी.